नमस्कार, मी केतकी जोशी. आपण स्पीड न्यूज बघणार आहोत, पण त्याआधी बघूयात एक अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे कोल्हापूरमधून आलेली. आपल्याला माहिती आहे कोकणामध्ये सिंधुदुर्गामध्ये हत्तींनी धुमाकूळ घातला होता. या जंगली हत्तींच्या धुमाकूळामुळे तिथले शेतकरी अक्षरशः हैराण झाले होते. त्यांनी आंदोलन सुद्धा केलं होतं. पण आता मात्र या हत्तींनी आपला मोर्चा कोल्हापूरकडे वळवलाय आणि कोल्हापूरमधल्या चंदगड तालुक्यातल्या गावांमध्ये घुसून या हत्तींनी धुमाकूळ घातलाय. या हत्तींनी घराचं छप्पर तोडलंय. कळसगादे, पार्ले, आसगाव, नांदवडे या गावांमध्ये भात आणि ऊसाचं मोठं नुकसान या हत्तींनी केलेलं आहे. नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत आणि भरपाई आम्हाला लवकरात लवकर द्या अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे. आपण बघतोय की वारंवार मागणी केली जाते. जंगली हत्ती जे आहेत त्यांचा जो त्रास आहे तो आता वाढतच चाललेला आहे. आपल्यासोबत आहेत आमचे चंदगडचे रिपोर्टर अनिल तळगुळकर. अनिल, काय अधिक माहिती आहे? कारण भरपूर नुकसान झालेलं दिसतंय. आम्ही व्हिज्युअल्स मध्ये पाहू शकतो, घरांची छपरं तोडलेली आहेत. काय आत्ताची तिथली परिस्थिती आहे? केतकी हत्ती हा केवळ शेतीच्या पिकापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो थेट आता गावातल्या वस्त्यामध्ये प्रवेश करू लागलाय. त्यामुळे ही निश्चितपणे धोक्याची घंटा म्हणावी लागेल. इतर वेळी शेतकऱ्यांचं नुसतं पिकांचं नुकसान होत होतं, आता मात्र थेट तो मानवी वस्त्यामध्ये प्रवेश करू लागलाय. चंदगड तालुक्याला हत्ती ही गोष्ट अगदी नवीन नाही आहे. अगदी गेल्या 10 ते 15 वर्षापासून हत्तीने या पळ करून सोडलेला आहे. त्यामुळे इथला हत्ती पूर्णपणे भयभीत झालेला आहे. त्याशिवाय वन खात्याकडून याविषयी कोणतीही उपाययोजना केली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यामध्ये मोठी चिंतेची बाब पसरलेली आहे. आणि या चंदगड तालुक्यामध्ये वन्य प्राण्यांचा वावर इतका वाढलेला आहे की काल परवाच तिलारी नगर येथे बिबट्याचाही वावर दिसलेला आहे. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना वन खात्याकडून काही ठोस आश्वासनं देण्याची गरज आहे या वन्य प्राण्यांच्या धोक्यापासून. तरच इथला शेतकरी खुल्या दिलानं इथली शेती करू शकतोय. अन्यथा ही धोक्याची घंटा अशीच वाजत राहिली तर शेती नेमकी करायची कोणी हा प्रश्न त्यांच्या समोर आहे. अगदी खरं अनिल, नेमकी शेती करायची कशी, जगायचं कसं, राहायचं कसं, ही सगळी भीती आता या शेतकऱ्यांच्या मनामध्ये राहिलेली आहे. धन्यवाद या माहितीबद्दल. आपण या बातमीचे अपडेट्स घेत राहणार आहोत. शेतकऱ्यांना भरपाई कधी मिळते हे आपण आता बघावं लागेल. यानंतर बोलूयात आता स्पीड न्यूजकडे. नॉर्वेची राजधानी ओस्लोमध्ये शांततेच्या नोबेल पुरस्कारांचं काल मोठ्या दिमागदार सोहळ्यात वितरण करण्यात आलं. भारतातले सामाजिक कार्यकर्ते कैलाश सत्यार्थी आणि पाकिस्तानची शूर मुलगी मलाला युसुफझाई या दोघांचा हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. बालहक्कांसाठी लढणाऱ्या या दोघांच्या कार्याला सगळ्या जगानं सलाम केला. नोबेल पुरस्कार सोहळ्याच्या व्यासपीठावरून बोलताना सत्यार्थी यांनी मुलांच्या हक्कांचा मुद्दा मोठ्या तडफेनं मांडला. मलालाच्या कार्याचं कौतुक त्यांनी केलं, तर बालहक्कासाठी भारत आणि पाकिस्तान मिळून काम करू शकतात असं मत मलालानं मांडलं. सोहळ्यानिमित्त अनेक सांस्कृतिक आणि सांगीतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं होतं. अमजद अली खान आणि त्यांची मुलं अमन आणि अयान, तर पाकिस्तानचे गायक राहत फतेह अली खान यांनी या नोबेल पुरस्कार सोहळ्यामध्ये आपला आविष्कार सादर केला. या सोहळ्यापूर्वी सत्यार्थी आणि मलाला यांनी ओस्लोतल्या मुलांशी गप्पाही मारल्या. स्वर्गवासी माता पिता को, स्वर्ग से भी महान अपनी जन्मभूमि भारत को और समस्त धरती माता को बहुत विनम्रता से नमन करता हूं। मैं उन हजारों बच्चों को स्मरण करता हूं जिनको आजाद कराने में मैं स्वयं मुक्त होता रहा हूं। मुक्ति की पहली मुस्कुराहट में मैंने बार बार, हर बार उनके चेहरों पर ईश्वर को मुस्कुराते हुए देखा है। मैं इस सम्मान का सबसे बड़ा श्रेय अपने आंदोलन के शहीद कालू कुमार, धूमदास, आदर्श किशोर और पाकिस्तान के नन्हे शहीद इकबाल मसीह और ऐसे तमाम लोगों को देना चाहता हूं जिन्होंने बच्चों का बचपन लौटाने के लिए हंसते हंसते अपना सर्वोच्च बलिदान कर दिया। नोबेल पारितोषिक स्वीकारताना मलाला युसुफझाईनं नर्म विनोदी शैलीत भाषणाची सुरुवात केली.
नोबेल स्वीकारताना तिनं तिच्या भावांना कोपरखळी मारली. तसंच नोबेल पारितोषिकाची रक्कम मलाला फंडला दान करणार असल्याचंही तिनं जाहीर केलं. या फंडातून पाकिस्तानच्या स्वात खोऱ्यामध्ये मुलींसाठी शाळा उभारण्यात येणार आहे. Her story is why I dedicate the Nobel Peace Prize money to the Malala Fund to help give girls quality education everywhere, anywhere in the world, and to raise their voices. The first place this funding will go to is where my heart is, to build schools in Pakistan, especially in my home of Swat and Shangla. राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारच्या वतीनं पॅकेज जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारनं 2000 कोटी रुपयांची तरतूद पॅकेजसाठी केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. दुष्काळाच्या प्रश्नावर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये काल चर्चा झाली. त्याला आज विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेत महसूल मंत्री एकनाथ खडसे उत्तर देतील. संत साहित्याचे जाणकार आणि तुकाराम महाराजांचे वंशज असलेले सदानंद मोरे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे. ते अध्यक्षपदासाठीचे प्रबळ दावेदार मानले जात होते. अध्यक्षपदाच्या या निवडणुकीत भारत सासणे, अशोक कामत, पुरुषोत्तम नागपुरे हे देखील होते. सदानंद मोरे यांना 498 मतं मिळाली तर भारत सासणे यांना 427, अशोक कामत यांना 65 तर पुरुषोत्तम नागपूर यांना 2 मतं मिळाली आहेत. पंजाबमधल्या घुमानमध्ये एप्रिल महिन्यात हे संमेलन होणार आहे. माझी भूमिका लोकांच्यापर्यंत पोहोचली आणि त्यांना ती मान्य झाली म्हणून मी लोकांचे आभार मानतो. म्हणजे सगळ्या मतदारांचे, महाराष्ट्रातल्या सुबुद्ध लोकांचे, की ही जी महत्त्वाची भूमिका मी सांगत होतो आणि गेले कित्येक वर्ष सांगतोय. मी जवळजवळ गेले 40 वर्ष हीच भूमिका मांडतोय की संतांचा आणि आधुनिकतेचा म्हणजे आपला आणि त्यांचा काही एक संबंध आहे. ते आपले फक्त जैविक पूर्वज नाही आहेत, ते आपले सांस्कृतिक पूर्वज आहेत, ते आपले साहित्यिक पूर्वज आहेत. हे नीट मांडण्यासाठी मला अधिकृत व्यासपीठ पाहिजे होतं म्हणून मी घुमानमध्ये उभा राहिलो. गेल्या काही दिवसांमध्ये पाण्यावरून अहमदनगर आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला होता. अखेर मुळा धरणातून सोडलेलं पाणी काल जायकवाडीपर्यंत पोहोचलं. काल जायकवाडीला 4 TMC पाणी मिळालं. त्यामुळे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालाय. जायकवाडी प्रकल्पात वरच्या धरणातून सोडण्यात आलेलं पाणी पोहोचल्यानं मागच्या 2.5 वर्षाचा लढा यशस्वी झाल्याची भावना इथल्या स्थानिकांमध्ये आहे. परभणीत शेतकऱ्यांसह पाण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकाकर्त्यांनीही आनंदोत्सव साजरा केला. परभणी शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ या सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन फटाके फोडत, पेढे वाटून आनंद साजरा केला. दुष्काळग्रस्त मराठवाड्याला जो दिलासा मिळालेला आहे या निमित्तानं आम्ही अशी मागणी करतो की 8 TMC पेक्षा जास्त पाणी म्हणजे प्राधिकरणाच्या निर्णयानुसार जेवढं पाणी मराठवाड्याला देण्यात आलं होतं तेवढं पाणी या मराठवाड्याला, दुष्काळग्रस्त मराठवाड्याला मिळालं पाहिजे. पनवेलमध्ये हुंड्यासाठी एका गर्भवती महिलेचा बळी घेण्यात आलाय. या प्रकरणी पती महेश खैरे आणि सासूला अटक करण्यात आली आहे. पती आणि सासूनं केलेल्या मारहाणीत गौरी खैरे यांचा मृत्यू झालाय. वर्षभरापूर्वी पनवेलच्या पारगावमध्ये राहणाऱ्या महेश खैरे यांचा गौरी खैरेशी विवाह झाला होता. लग्न झाल्यापासून 50,000च्या हुंड्यासाठी गौरी खैरेचा छळ होत होता. 2 दिवसापूर्वी याच कारणावरून गर्भवती असलेल्या गौरीला मारहाणही करण्यात आली आणि त्यानंतर तिचा मृत्यू झाला. या प्रकरणात गौरीचा पती आणि सासू यांना अटक करण्यात आली आहे. तिचा नवरा व सासू यांच्याविषयी तिच्या वडिलांनी हुंडाबळीची तक्रार दिलेली आहे. 2 दिवसापूर्वी ती गौरी ही मयत झालेली आहे. त्यावरून पनवेल शहर पोलीस स्टेशनला 498 304 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दोघांनाही कोर्टाच्या समोर पाठवल्यानंतर त्यांना पोलीस कस्टडी दिलेली. सध्या ते पनवेल शहर पोलीस स्टेशनच्या कस्टडीमध्ये आहे. इंदापूरमध्ये हुंड्याच्या कारणावरून एका पोलीस पतीनं आपल्या गर्भवती पत्नीचा गर्भपात केल्याची गंभीर घटना समोर आली आहे.
इंदापूर तालुक्यातल्या तावशीच्या या दुर्दैवी मुलीचा नारायण भारत काळे याच्याशी जुलै महिन्यात विवाह झाला होता. लग्न झाल्यापासूनच तिचा पोलीस असलेला पती आणि सासरचे इतर लोक माहेरून कार तसंच फ्रीज, वॉशिंग मशीन आण म्हणून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होते. दरम्यान या महिलेला दिवस केले, पण हुंडा न आणल्यानं तिच्या सासरच्यांना हे मूल नको होतं. त्यामुळे फिरायला न्यायचा बहाणा करून या महिलेचा गर्भपात करण्यात आला. हा प्रकार कळताच तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी बारामतीच्या वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. आरोपी नारायण काळे हा पुण्याच्या हडपसर पोलीस चौकीत कार्यरत आहे. त्या ठिकाणी आपण तक्रार दाखल त्याची करून घेतली. ती घटना वालचंदनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्यामुळे आपण त्या ठिकाणी ती वर्ग करून पुढील तपास वालचंदनगर पोलीस स्टेशन करत आहे. त्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी तिचं कुठं अबॉर्शन झालं किंवा त्याला करायला लावलं या ठिकाणचा तपास पोलीस करत आहेत. आणि यानंतर आपण स्पीड न्यूज मध्ये एक ब्रेक घेतोय. पहा फक्त IBN लोकमत. उत्तर प्रदेशातल्या आग्रा इथे सुमारे 100 नागरिकांचं हिंदू धर्मात परिवर्तन करण्याच्या मुद्द्यावरून वादळ निर्माण झालंय. धर्म जागरण मंच या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित संघटनेनं काही मुस्लिम आणि ख्रिश्चन कुटुंबांचं हिंदू धर्मात परिवर्तन करण्याचा कार्यक्रम आखलाय. दरम्यान आग्रा पोलिसांनी धर्म जागरण मंच आणि या संघटनेचे आणि उत्तर प्रदेशातले समन्वयक किशोर यांच्या विरोधात FIR दाखल केली आहे. कल जो हुआ है अनजाना में हुआ है, हमें कुछ पता नहीं था. जो ये लोग हमें जबरदस्ती ऐसे हिंदू मुसलमान से हिंदू बनाया. ये लोग पहले आया तो ये कह रहा है तुम लोग सब अच्छा अच्छा कपड़ा पहन के आओ और हमारा संग यही बैठो. तो सब लोग गया. फिर वो कहा अपना टोपी पहन के आओ आदमी लोग सब, और औरत सब बुरोका पहन के आओ. तो बुरोका ऐसे कोई बंदा का पास था तो मेरे से पूछा है बुरोका पहन के जाऊँ. तो मैंने कही नहीं, वहाँ पूजा पाठ हो रहा है तो वहाँ क्यों बुरोका पहन के जाओगे. तो आदमी लोग कोई टोपी पहन के गया. तो उसका बाद उसने जैसे हुआ कोई हिंदुओं का कोई वो पढ़ाया है, मुझे तो पता नहीं क्या पढ़ाया है. कह रहा पढ़ो. तो ये लोग कोई पढ़ा नहीं है. किसी को गुमराह करके उसका धर्म परिवर्तन किया गया है तो ये बहुत ही घिनौना, जघन्य और संगीन अपराध है. और जिन लोगों ने इसको अंजाम दिया है उनके खिलाफ कड़ी से कड़ी कार्रवाई तुरंत की जानी चाहिए. क्योंकि एक धर्मनिरपेक्ष देश में इस तरह की अगर वारदात होती है तो सरकार का उत्तरदायित्व बनता है कि ना ही तो सिर्फ इसको रोके, पर उसके साथ साथ जिन लोगों ने ऐसी घिनौनी वारदात को अंजाम दिया है उनके खिलाफ कार्रवाई करे. बताइए, रिकन्वर्जन का मामला आ रहा है. जो वहाँ के लोग हैं वो बोले कि जबरदस्ती उन्हें कन्वर्ट कराया गया, रिकन्वर्ट करवाया गया. तो क्या मानते हैं आपका, क्या आपका इसका दृष्टिकोण है? थँक यू. दरम्यान धर्म जागरण मंचाच्या या धर्म परिवर्तनाच्या